नमो नमः प्रियजनः। पूर्वतने चलचित्रे वृक्षाः द्रष्टुं शक्नुवन्ति तथा च वृक्षादीनां चेतनत्वमस्ति इति अपश्यम्। वृक्ष पाहू शकतात तसेच त्यांना चेतना असते, जाणीव असते हे आपण पाहिलं। भवन्तः जानन्ति वा वृक्षेभ्यः सुगंध अपि रोचते। वृक्षांना सुगंध सुद्धा आवडतो, ते सुगंध सुद्धा घेऊ शकतात। एतत् एतादृशम् एकः श्लोकः अस्ति, पश्यामः। पुण्यैः तथा गन्धैः धूपैश्च विविधैरपि रोगाः पुष्पिताः सन्ति तस्मात् जिघ्रन्ति पादपाः। पुण्यैः तथा गंधैः धूपैः च म्हणजे वृक्ष जेव्हा वृक्षांना वेगवेगळ्या सुगंधाचा किंवा वायूचा, सुगंधी वायूचा, धूपाचा स्पर्श होतो तेव्हा ते रोगमुक्त होतात। पुष्पिताः सन्ति आणि त्याचप्रमाणे ते फळाफुलांनी बहरतात। तस्मात् जिघ्रन्ति पादपः त्यामुळे वृक्ष वनस्पती वास घेतात हे सिद्ध होते। आणि हे 3000 वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी शांती पर्वामध्ये लिहून ठेवलेलं आहे की सुगंधाने वृक्ष वेली रोगमुक्त होतात। कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।